अहो दादा, थोडी कळ सोसा ना. नाही, तुम्हीच सांगा, असे अचानक कुठून आणू मी पैसे? नाही नाही, हे बघा, शाळेचं काम थांबवू नका प्लीज, समजून घ्या. मी समजू शकते तुम्हाला दादा, पण बरं मला 2-3 दिवस देता का? अहो, तुम्हाला पैसे द्यायला मला कुठून तरी उचलावे लागतील ते. मी करते काहीतरी, तुम्ही काम थांबवू नका. काय ग? कसले पैसे? विंजे सरकार, मला पैसे हवे. कळलं का मी काय म्हणतेय? फुकट खाऊ जावई, फुकट खाऊच आहे सरे तू. पण काय ना, कोणाच्या कामाला येऊ ना येऊ, पण माझ्या कामाला तर तू आलंच पाहिजे. माझं काम चोख केलं पाहिजे. हे मान का डोलवतोय? काय करणार आहेस सांग पटकन. सन्माननीय सासूबाईंच्या खोलीत जाणार, तिथून पैसे चोरणार आणि आणून देणार. कोणाला आणून देणार? तुम्हाला. शाबास विंजे सरकार. बरं चला, जा पटकन जा आणि काम करून टाका. मी माझ्या खोलीतनं तुम्हाला पाहिन. ऑल द बेस्ट. एवढंच ना? अगं मग मी देते तुला पैसे, 1 लाख रुपये. काय झालं? अशी का पाहते माझ्याकडं? तुला काय खरं वाटत नाही? हा, तुम्ही मला पैसे देणार शाळेसाठी, आणि ते पण 1 लाख? मग अशी तशी वाटते की काय तुला तुझी सासू? तुला पाहिजेत ना पैसे, मग मीच देणार. दुसरं कोण देणार? आता माझी सून एवढी मोठी शाळा बांधतीये म्हणल्यानंतर मी मदत करायला नको तिला? देणार तुला पैसे. थँक्यू मोठे भैया, देवासारख्या धावून आलात बघा. राहू दे तुझं थँक्यू बिंक्यू. या नालायक बायकांना आत्ताच का जायचंय खोलीकडे? माझ्या प्रत्येक कामात आडव्या येतात या दोघी. यांचं ना काहीतरी केलंच पाहिजे. मोठे बाई, येडी आहे का ग तू? मी तुला किती वेळा सांगितलं असं मागणं आवाज द्यायचा नाही म्हणून? चुकलं मोठे बाई, पण अर्जंट होतं. ते तुमच्यासारखी भोपळ्याची खीर बनवत होते. मग काय, भोपळा शिजच ना. काहीतरी गणलं वाटतं. म्हणजे नेहमीप्रमाणे तू माती खाल्लीच. तुम्ही माती खायची आणि मी सगळं ते सुधरवायचं, असंच ना?
तसं नाही मोठे बाई, तुम्ही जसं सांगितलं ना तसंच केलं. मग तसं केलं असशील ना तर ती बरोबरच व्हायला पाहिजे. याचा अर्थ तूच काहीतरी चुकलीस. अरे यार, माझ्या प्लॅनचं खोबरं करणार वाटतं या. आव मोठ्या बाई, आता तुम्ही सांगितल्याशिवाय तिला थोडीच कळणार आहे काय गणलं ते. तुमच्यासारखी सुगरण नाही होणार तुम्ही जोपर्यंत तिला सांगत नाहीत. ही माझ्यासारखी सुगरण कधीच नाही होऊ शकत. ते मात्र आहे, पण जाऊ द्या ना, एवढी बिचारी धावत आली, द्या की सांगून. तुम्ही लोक ना माझ्या चांगुलपणाचा नेहमी फायदा घेता. चला मोठे बाई, चला ना. बस आता नाटक नको करू, चल दाखवते. मी भोपळा बी बरोबर कापला होता, हा. त्याच्यात दूध बी बरोबर टाकलं होतं. या दोघी तिघी तर गेल्या, आता फक्त या विंजे सरकारने माती खाऊ नये ना म्हणजे झालं. हे विंजे विंजे विंजे, मी सांगितलेलं काम नीट केलंस ना? दे. काय काय आता सत्कार करू मी तुझा? चल निघ, चल. ए थांब. तसं तर विंजे सरकारांना सगळ्यातलं सगळं माहिती असतं, पण हे जे काही घडलंय ना ते आता माहिती नसणार आहे. सगळं विसरून जायचं. जा. अगं तो भोपळा किसल्यानंतर शिजू द्यायचा ना, त्याच्यात तशीच साखर कशी घालायची? नाही, आधी शिजल्यानंतर मग साखर घालायची, म्हणजे सगळं व्यवस्थित होतं. ते साखर आधीच घालून ठेवली ना का काय प्रॉब्लेम आहे? तो भोपळा बी नीट शिजत नाही आणि वरनं दूध फाटण्याची पण शक्यता असते. जाऊ दे. आणि ती ड्रायफ्रूटचं काय करून ठेवलं? वेगळे तुपात तळायचे असतात, एकदम थोडेच घालायचे असतात. जाऊ दे, तू काय बी म्हण, तुझी आत्या माती खाणार म्हणजे खाणारच. आज त्याला लय घाई असती मोठ्या बाई. बरं ते जाऊ दे, तू चल पैसे देते तुला. चल. तुम्ही होता का पुढे? जरा 2 मिनिटात आली मी, दूध झाकायचं विसरले. बर ठीक आहे. हे पैसे खाली ठेवलं होतं. इथं नाही ठेवलंय मी. कुठे ठेवले? मी तर ड्रॉवर मध्येच ठेवले होते खरं तर पैसे. नाही, नाही, इथं तर मी आलेच नव्हते. कुठे ठेवले पैसे? ड्रॉवर मध्येच ठेवले होते, मग गेलो कुठं? काय झालं मोठे बाई? अगं इंदे, पैसेच दिसत नाहीयेत. 1 लाख रुपये ते मी इथंच ठेवले ते ड्रॉवर मध्ये. मला चांगलं आठवतंय, ते पैसे आले, जावई बापू घेऊन आले, ते मंगल कार्यालयाचे पैसे होते ऍडव्हान्स. ते मी घेतले, ड्रॉवर उघडलं, आतमध्ये पैसे ठेवले, लॉक लावलं,
पण आता तिथं नाहीच आहेत. मी सगळीकडे शोधलं ग, कुणाच ठाऊक कुठे गेले, मला काही कळेल असं झालंय. माझ्या हातात नाही, इथे कुठे मोठ्या बाई शांत व्हाव. असं घरातल्या घरात चोरी होणं कसं काय शक्य आहे बरं? तेच तर कोण नाही, मला तर काही सुचत नाहीये. घरात चोरी झाली. जावई बापू, झाली चोरी झाली. जावई बापू कुठे गेले माझे पैसे? पैसे गेले घरात. कोणी आहे का? कळतंय का? चोरी झाली घरात, पैसे गेलेत माझे. अधोक्षज, अरे चोरी झाली रे घरामध्ये. व्यवहाराचा कुणाला काही पत्ता नाही, घरात तिसरं कोणी आलेलं नाही, काहीच नाही. मग माझ्या पैशांना काय पाय फुटले का काय घरात न जायला? चोरी झाली माझ्या घरात, माझ्या खोलीत, माझ्याच कपाटात ड्रॉवर मध्ये ठेवलेले पैसे गेले. मोठ्या बाई आहो, तुम्ही शांत व्हा बरं. अहो घरातच असतील कुठेतरी पैसे, आपण शोधू की. अगं हिंदे, बघितलं ना वरती सगळीकडे पाहिलं, कपाटात पाहिलं, ड्रॉवर मध्ये पाहिलं, दोन्ही ड्रॉवर पाहिले, खाली बघितलं. मला असं वाटलं उशीशी ठेवलंय, तर तिथेही नाही, कुठेच नाही. सगळीकडे पाहिलं पण कुठे पैसेच नाही. चोरी झाली माझ्या पैशांची. वहिनी अहो काय झालं, काय बोलताय तुम्ही? हे जे झालं ना तेच बोलते. माझ्या घरात, माझ्या कपाटात पैसे गेले. हो पण मोठ्या बाई, हे कसं शक्य आहे? अगं अशक्यच आहे, पण गेले ना. पैशाला पाय फुटले, गेले माझ्याकडून. आई तुझी शांत हो बब्बर आधी. कशी शांत होऊ? कशी शांत होऊ? एकावरती 5 पुंज, 1 लाख रुपये. माणूस शांत बसणार आहे? एवढे पैसे कुठून? नवऱ्याला सांगून दिले होते. मंगल कार्यालयाचा ऍडव्हान्स आला होता म्हणून त्यांनी माझ्याकडे दिले पैसे. तेवढ्यात इंदीला काहीतरी नड आहे ते शाळेच्या कामासाठी, तिला हवे होते. म्हणलं तिला द्यावे चांगल्या कामाला, म्हणून मी गेले होते आणि पैसे काढणारच होते, तर पाहिलं तर माझं पाकिट काहीच नाही. आई अजून कोणाला माहिती होतं की तुझ्याकडे एवढी रक्कम आहे म्हणून? जावई बापू, जावई बापू कुठे? नारायणी, जावई बापू कुठे आहेत? अगं नारायणी, मी काहीतरी विचारतोय तुला. जावई बापू आहेत कुठं? दिसत नाहीयेत. मला नाही माहिती. आज तर ते नाश्त्याला पण नाही आले. मला न सांगताच कुठेतरी गेलेत. काय? अधोक्षज, लगेच जावई बापूंना फोन कर. हो. हा, त्यांना विचार कुठे आहेत काय, जर बघ बर. मी पण महाले सरांना विचारतो, त्यांना कुठे दिसलेत का बघतो. हा, विचारून बघतो, तू बघ. रायलचे बाबा,
अहो 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 इथे काय करताय तुम्ही? घरी सगळं शोधताय तुम्हाला. चला. आणि आई म्हणत होती की तिचे पैसे चोरीला गेलेत. सगळे तुम्हाला शोधताय. चला माझ्यासोबत लवकर. अहो अहो चालताय ना? अहो मी तुमच्याशी बोलते. तिकडे कुठे बघताय तुम्ही? असं काय करताय ते? अहो इकडे माझ्याकडे बघा. मी नारायणी. असं काय बघताय ते? अहो अहो तुम्हाला काय होत आहे का? अहो 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 तुम्हाला ताप आलाय का? तुम्हाला काही गरगरताय का? इकडे बघा ना, बोला ना माझ्याशी काहीतरी. अहो देवा, याला काय झालंय? अहो इकडे बघा तरी माझ्याकडे. राहायचे बाबा. अहो अहो इकडे बघा माझ्याकडे. अहो दाजींचा फोन तर आतमध्येच वाजतोय. मी घेऊन येते. इथंच आहे फोन. बघू. जावे बापू, फोन घरातच विसरून गेले. आई आई आदू आदू आई आदू. अरे ते तिकडे बसले झाडाखाली. कोणाकडेच लक्ष नाही त्याचं. मला ओळखलं नाही. अरे ते एकटेच बसले होते. ते एकटे कुठेतरी बघत होते. आई नारायणी, अगं काय झालं? अगं आई तुला नाही माहिती. ते खूप विचित्र वागत होते. ते मी खूप प्रयत्न केला त्यांच्याशी बोलायचा, पण त्यांनी मला ओळखलंच नाही. अगं असे एकटं कुठेतरी बघत होते. मला खूप भीती वाटते आई. मला खूप भीती वाटते. काय झालंय ताई नेमकं? काय झालंय? अरे आदू, त्या झाडापाशी ते उभे आहेत. ते रोबोट सारखे एकटक बघत होते. आणि मी त्यांना हलवलं तर त्याच्या भस्कन माझ्याकडे बघितलं त्यांनी. मी खूप घाबरली. मला वाटलं ते मला मारतात. मी पळून आली. तुम्ही चला बरं घराकडे चला. आदू तू चल माझ्यासोबत प्लीज चल. हो जाऊ जाऊ. मी पण आले. देवा, हे काय विचित्र घडतंय या घरात. हिंदू अगं इथंच बसले. काय बोलत पण नाही. अजून मला खूप भीती वाटते. मग अशी आली आणि काहीच नाही बोलले ते. कुठे गेले? आदू आदू, अरे इथेच बसले होते ते. कुठे गेले काय माहिती. आदू मला खूप भीती वाटते. आदू काही झालं नसेल तर त्यांना. ताई तू शांत हो बरं. त्याला खरंच काही झालं नसेल ना रे. ताई अगं काही होणार नाहीये त्यांना. तू असं नेगेटिव्ह विचार नको ना करू. आओ 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 राहायचे बाबा. आओ आदू आदू काय कुठे गेले असतील रे. आदू मला खूप भीती वाटते. माझा राया अजून खूप लहान. त्याच्या बाबांना काही झालं ना तर आम्ही कसं जगायचं.
ही असा धीर नको ग सोडूस. आपण आपण शोधूयात ना त्यांना. आदू तू शेळकेवाडीकडे जा. ताई तू बस स्टॉप कडे बघ, मी हनुमान कट्ट्यावर जाऊन आले. हो मी बघते. चल आम्ही बघतो. विठुराया, जे मोठ्या बाईंसोबत केलं होतं तेच दाजींसोबत केलेलं दिसतंय. त्यांना वाचवायला पाहिजे मी. पण मी तिथे जाईपर्यंत काही विपरीत होऊ देऊ नकोस. नारायणी ताईचं कुंकू टिकलं पाहिजे विठुराया. विठुराया पाठी राखा.